याही आपल्या मंचावर उपस्थित झालेल्या आहेत. तसंच आपला हा तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनाचा कार्यक्रम ज्यांच्या सहकार्याने इथं करून देत आहे असे या सेंट्रल पोहरा स्कूलच्या श्रीमती शोभाताई सोनी मॅडम प्राचार्य याही मंचावर उपस्थित आहेत. तसेच उपप्राचार्य श्रीमती मिर्झा मॅडम याही मंचावर उपस्थित झालेल्या आहेत. तसेच ज्ञान निष्ठा मानणाऱ्या आणि एकही इयत्ता न शिकता परंतु तरीही ज्ञानाने उच्च साक्षर असलेल्या कवयित्री बहिणाबाई चौधरींची आपली पुण्यभूमी. या पुण्यभूमीतून पहिली महिला राष्ट्रपती आदरणीय महामहेश प्रतिभाताई पाटील या आपल्या जळगाव जिल्ह्यातून गेल्या अशी ही आपली पुण्यभूमी. कोकणातून आलेले साने गोष्टी अंमळनेरला कर्मभूमी करतात आणि आपल्या या पुण्यभूमीचं नाव अजून मोठं करतात. जगाला प्रेम करपावे शिकवतात अशी ही आपली पुण्यभूमी जळगाव. आणि याच्यातल्या या पारोडा नगरीमध्ये आज आपलं हे विज्ञान प्रदर्शन संपन्न होत आहे. मेरी दाशी नाही दूंगी हे इंग्रजांना ठणकावून सांगणाऱ्या आणि क्रांतीची मशाल हातामध्ये घेतलेल्या राणी लक्ष्मीबाई यांची ही पुण्यभूमी. या बालाजीच्या पुण्यभूमीमध्ये आपल्या सर्वांचं या 49व्या विज्ञान प्रदर्शनाच्या निमित्ताने हार्दिक स्वागत. आणि प्रतिमा होत आहे. आपल्या देशाचे यांनी आपला शोध मांडला. त्याबद्दल त्यांना त्यांनी क्रमविषय मांडला आणि आपल्या या देशाला एक वेगळं नाव दिलं. तसेच विज्ञानामध्ये खूप मोठा क्रांतिकारक शोध
क्षेत्रामध्ये माझे या व्यासपीठावर असलेले सर्व अतिथीगण यांना नमस्कार करतो. ज्यांच्यामुळे आम्ही या ठिकाणी आहोत आणि सर्व विद्यार्थी मित्र मैत्रिणी आणि माझ्या सर्व गुरुवर्य बंधुवर्गीय. एक विज्ञान गीत आहे, याच्यातून संपूर्ण विज्ञान प्रकट झालेला आहे. विज्ञान 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 नवयुगातला विज्ञान, विज्ञान 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 नवयुगातला विज्ञान, तुला आम्ही मानाचा मुद्रा करतो रे विज्ञान. विज्ञान 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 नवयुगातला विज्ञान, थोर वैज्ञानिक झाले रे तुझ्यामुळे विज्ञान. विज्ञान 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 नवयुगातला विज्ञान, सुनीता कल्पना दिलीस तू विज्ञान. विज्ञान 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 नवयुगातला विज्ञान, संगणक दूरदर्शन तयार केले तू विज्ञान. माहिती तंत्रज्ञान मिळाले त्यातून रे विज्ञान. विज्ञान 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 नवयुगातला विज्ञान, अवघ्या विश्वाच्या कल्याण मिळावा विज्ञान. त्यातून तू घडविला विज्ञान 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 नवयुगातला विज्ञान, जिवंत वेळेला वेळ लागले विज्ञान. चंद्रमंगळ ग्रहाद्वारे जवळचे तू विज्ञान. विज्ञान 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 नवयुगातला विज्ञान, रोगराई अंधश्रद्धा नष्टते तू विज्ञान. वेगळा भारत महान आहे तुझ्यामुळे विज्ञान. विज्ञान 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 नवयुगातला विज्ञान, तुला आम्ही मानाचा मुद्रा करतो रे विज्ञान. विज्ञान 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 नवयुगातला विज्ञान, नवयुगातला विज्ञान, नवयुगातला विज्ञान. धन्यवाद. अतिशय मोजक्या शब्दांमध्ये खऱ्या अर्थाने विज्ञान चौधरी सरांनी आपल्यासमोर मांडलेलं आहे आणि ही प्रेरणा आपण सर्वांनी घ्यायची आहे. याच्यानंतर आपल्या कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या मान्यवरांचं स्वागत करणं हे आपलं कर्तव्य आहे. जेव्हा आपण फुलांची उंदर भरून दुसऱ्याच्या हातात देतो तेव्हा त्या फुलांचा सुगंध आपल्या मंडळीमध्येही शिल्लक राहतो. तसंच चांगलं काम करत असताना आपण केलेलं काम दुसऱ्याला जाऊ सोपवताना आपल्याकडे सुद्धा त्याचं काहीतरी शिल्लक असतं. असे आदरणीय कर्मवीर सर्व आपल्या क्षेत्रामध्ये काम करणारे मान्यवर आपल्याला आज लाभलेले आहे. तर यांचं स्वागत आपण सर्वप्रथम करूया. सर्वप्रथम आपल्या आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आबासाहेब चिमणराव पाटील यांचं स्वागत आपल्या तालुक्याच्या गट शिक्षण अधिकारी कविताताई सुर्वे यांनी करावं असं मी त्यांना विनंती करतो. त्याच्यानंतर भाऊसाहेब चतुर बाबूराव पाटील मार्केट कमिटीचे संचालक इथं उपस्थित आहेत. आपले शिक्षण विस्तार अधिकारी आदरणीय नानासाहेब रामचंद्र पाटील, सरपंच मोहाडी यांचंही स्वागत आदरणीय नानासाहेबांनी करावं असं मी त्यांना विनंती करतो. स्कूल येथे संपन्न होत आहे, त्यांच्या सहकार्याने संपन्न होत आहे. त्या शाळेचे प्राचार्य आदरणीय श्रीमती शोभा सोनी मॅडम यांचं स्वागत केंद्रप्रमुख उपस्थित आहेत. त्यानंतर आपल्या दुसऱ्या
परिवेशक आपल्याला लाभलेले आहेत आदरणीय श्री M.R. नायकर मॅडम यांचं स्वागत. तसेच आपण उपस्थित करतो आपल्या जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेच्या ज्येष्ठ अधिकाऱ्या श्रीमती प्रतिभा भावसार मॅडम, शिक्षणाधिकारी दायित्व कविता सुर्वे या करतील अशी त्यांना विनंती करतो. सगळ्यांना नमस्कार. आजच्या 49व्या तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनासाठी आपल्यासोबत उपस्थित असलेले आपल्या कार्यक्रमाचे नियोजित अध्यक्ष आपल्या तालुक्याचे आमदार बाबासाहेब चिमणरावजी पाटील साहेब, आपल्या पंचायत समितीचे गटविकास अधिकारी लोंढे साहेब, माझ्या या कार्यक्रमासाठी आपल्या या कार्यक्रमासाठी खास जळगावहून उपस्थित असलेल्या ज्येष्ठ अधिव्याख्याता प्रतिभा भावसार मॅडम, J.T. पाटील मॅडम, तसंच विज्ञान पर्यवेक्षक दीपाली मॅडम, या शाळेच्या प्राचार्य सोनी मॅडम, तसंच आपल्या या विज्ञान प्रदर्शनासाठी आपण ज्यांना परीक्षणाची जबाबदारी दिलेली आहे आणि जी खूप महत्त्वाची आणि कठीण जबाबदारी आहे असे आपले तिघही परीक्षक पवार सर, पाटील सर आणि लेरकर मॅडम, तसंच या कार्यक्रमात आवर्जून उपस्थित असलेले आपले आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक भाऊसाहेब, तसंच पाटील सर, रामचंद्र आबा, माझे सहकारी बंधू पाटील सर, चौधरी साहेब, तसंच सर्व केंद्र प्रमुख, माझ्या गटसाधन केंद्राचे सर्व माझे सहकारी, तसंच उपस्थित असलेले पत्रकार बंधू, माध्यमिक व प्राथमिक शाळांचे मुख्याध्यापक, विद्यार्थी मित्र आणि मैत्रिणी, आपल्या सगळ्यांना माहिती आहे की आपण ज्या भारत देशात राहतो या भारत देशाला खूप मोठी परंपरा आहे. सांस्कृतिक, वैज्ञानिक, सामाजिक तसंच सर्व क्षेत्रात आपला भारत देश हा अनादी अनंत काळापासून अग्रेसर राहिलेला आहे. विज्ञान हा विषय आपल्यासाठी नवीन नाही. योगायोगाने आज 1 ऑगस्ट रोजी ऋषी पंचमी आहे आणि आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की आपल्या अनेक ऋषींनी अनेक वैज्ञानिक शोध लावलेले आहेत. याच्यामध्ये आपण चरक, धन्वंतरी, नंतर अशा अनेक मोठ्या मोठ्या ऋषींची नावं या ठिकाणी घेऊ शकतो. आर्यभट्ट यांचं नाव आता या ठिकाणी सरांनी घेतलं. असे अनेक ऋषी आपल्या देशाची जी परंपरा आहे आणि त्यांनी अनेक वैज्ञानिक शोध लावले आहेत की जे नंतरचे जे आधुनिक युगातले जे मोठमोठे शास्त्रज्ञ होऊन गेले त्यांनी देखील यांच्या साहित्याचा उपयोग बेसिक गोष्टी माहीत करून, फंडामेंटल गोष्टी माहीत करून घेण्यासाठी केलेला आहे. लागणारे नवनवीन शोध आणि तंत्रज्ञानामध्ये होणारी प्रगती ही काही आपल्याला नवीन नाही. आपल्या सगळ्यांना माहिती आहे. अगदी सुपर कम्प्युटर पासून आज आपल्या हातामध्ये असलेला सुपर मोबाईल हा देखील याच्यावरनं आपल्याला कल्पना येईल की जग किती छोटं झालेलं आहे आणि हे फक्त आणि फक्त तंत्रज्ञानाच्या मदतीने शक्य झालेलं आहे. आणि म्हणून ज्यावेळेला आपण विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा विचार करतो तेव्हा त्याच वेळेला आपण ज्या पृथ्वीवर राहतो या पृथ्वीचं पर्यावरणाचा देखील आपण विचार केला पाहिजे. तरच आपल्याला ह्या पृथ्वीवर जीवन जगणं शक्य होईल. नाही तर एक वेळ अशी येईल की याच्या अतिवापराने, किती अति अभ्यासाने आपण पृथ्वीच गमावून बसू, असं व्हायला नको. म्हणून आपल्या ह्या विज्ञान प्रदर्शनाचा उपविषय पर्यावरणास अनुकूल सामग्री हा सुद्धा आहे. अनुभवलं की आरोग्य आणि स्वच्छता किती महत्वाची आहे. म्हणून हा आपला दुसरा उपविषय आहे. तसंच मी ज्याच्याबद्दल बोलली त्या गॅजेट्समध्ये आपल्याला सॉफ्टवेअर आणि ॲप्स वापरावे लागतात. म्हणून हा देखील आपल्या आपल्या प्रदर्शनाचा एक उपविषय आहे. त्याच्यानंतर वाहतूक, परिवहन, पर्यावरण आणि हवामानातील बदल आणि गणितीय मॉडेल. तर विज्ञान, तंत्रज्ञान आणि गणित या 3 मुख्य विषयांवर आपलं हे विज्ञान प्रदर्शन आधारलेलं आहे. प्रदर्शनाच्या उद्घाटनाप्रसंगी मी सर्वांचं तालुका शिक्षण विभागाच्या वतीने खूप खूप स्वागत करते आणि ज्या विद्यार्थ्यांनी या ठिकाणी मॉडेल्स आणले आहेत त्या सगळ्यांचं अभिनंदन आणि कौतुक करते. धन्यवाद. थँक्यू.
शेवटपर्यंत आवाज येतोय? सन्माननीय व्यासपीठ, माझे सर्व शिक्षक बंधू भगिनी आणि आजच्या या विज्ञान प्रदर्शनामध्ये अगदी आनंदाने सहभागी होणारे सर्व पालक, विद्यार्थी मित्र, मी आल्यापासून सर्वांचं ऑब्झर्वेशन करतेय, विद्यार्थ्यांचं जास्त करते. आपण या ठिकाणी कशासाठी जमलो आहोत हे सर्वांना माहिती आहे. आणि विज्ञान प्रदर्शन हा सोहळा कशासाठी घेतला जातो, तर आपल्या विद्यार्थ्यांचं एकाग्रता वाढण्यासाठी. कारण लहान मुलांना एकाग्रतेने एका ठिकाणी बांधून ठेवणं हे फार कठीण काम आहे. आपणही सर्वजण पाहत आहात, गेल्या 2 तासापासून सर्व शिक्षक आपल्या या विद्यार्थ्यांनी विज्ञान प्रदर्शनामध्ये भाग घेतला आहे, परंतु त्यांना एकाग्रतेने एका ठिकाणी 10 ते 15 मिनिटाच्या वरती शांत बाहेर पाहू शकत नाही आपण. ती एवढी कलबल करताय. त्याचं कारण असं आहे की आपण जे अध्यापन करतो किंवा विद्यार्थी जे अध्ययन करतात त्याच्यामध्ये कृतीला जास्त वाव आपण देत नाही असं आपल्याला दिसतं. विद्यार्थ्यांना कृती जर दिली करायला तर ती जास्त त्याच्यामध्ये एकाग्र होतात आणि ज्या वेळेला त्यांची एकाग्रता वाढते त्यावेळेलाच ते त्यांचं कंटेंट जो आशय आहे त्या विषयाच्या बाबतीत तो विकसित होतो. घेतलेला आहे या विज्ञान प्रदर्शनामध्ये आपल्या सर्व विद्यार्थ्यांनी आत्ताच मॅडमने सांगितलेले जे काही विविध विषय होते त्या विषयांमध्ये विषयाला अनुसरून आपण सगळ्यांनी हे प्रयोग तयार केलेले आहेत, मॉडेल्स तयार केलेले आहेत. विद्यार्थ्यांना अध्यापन करत असताना एक उद्दिष्ट असं आहे, विज्ञानाचा एक उद्दिष्ट असं आहे की विद्यार्थ्यांची आवड निर्माण करणं, जाणीव जागृती करणं आणि त्यांची ती क्षमता विकसित करणं. सर्वांना नमस्कार. आपल्या चौकीचे श्री चिमणाबा पाटील, माझे सर्व सहकारी अधिकारी, कर्मचारी, शिक्षक वृंद आणि माझे छोटे मित्रमैत्रिणींनो, आज आपण विज्ञान प्रदर्शनीसाठी इथं आपण आपले सर्व प्रोजेक्ट घेऊन आलात त्याबद्दल सर्वांचं अभिनंदन. सर्वांनी आपल्या शालेय शिक्षणाच्या पद्धतीनुसार प्रत्येकाने आपलं भाषण दिले. पण एक गोष्ट सांगतो, आपल्या आयुष्यात 2 असे विषय आहेत जे आपण स्वतःच्या अनुभवातून एकदम सोप्या पद्धतीने शिकू शकतो, म्हणजे गणित आणि विज्ञान. विज्ञान हा असा सब्जेक्ट आहे जो तुम्ही स्वतः अनुभवाशिवाय आणि त्याचं प्रॅक्टिकल नॉलेज घेतल्याशिवाय तुम्ही त्याच्यामध्ये पुढे जाऊ शकत नाही. आणि एक अशी चांगली संधी तुम्हाला सांगून उपलब्ध होते तिथं आपल्याकडे चांगल्या व्यापृतीच आहे. तिथं आपण प्रत्यक्षात तुमचं भौतिकशास्त्र असो, रसायन असो, केमिकल असो किंवा बायोलॉजिकल शास्त्र असो, तुम्ही त्याचं प्रॅक्टिकल नॉलेज घेऊन त्याच्यामध्ये तुम्ही चांगल्या पद्धतीने पुढे जाऊ शकता. तरी आज आपण तुमचं पुन्हा एकदा अभिनंदन देतो की तुम्ही इथं प्रोजेक्ट आणले. खरं तर आज तुम्हाला खूप कमी काळात भेटतं, 2 दिवसाचं वेळ भेटलं की तुम्ही तुमच्या प्रेझेंटेशन मांडू शकताय. पण पुन्हा एकदा आपण डिसेंबरमध्ये पुन्हा एकदा 4 प्रदर्शनी आपण इथं बघत आहोत. तशी तुम्हाला आत्ताच सांगतो की डिसेंबरच्या शक्यतो नाताळमध्ये म्हणजे शेवटचा वीक 25 डिसेंबर ते 30 डिसेंबर दरम्यान इथं तालुकासभेत 3 दिवसीय प्रदर्शनी राहणार आहे. त्याच्यामध्ये अख्ख्या तालुक्यातून सर्व झेडपी प्राथमिक आणि माध्यमिक दोन्ही शाळेचे विद्यार्थी आपण इथं घेतोय आणि त्यातून तुमची निवड होऊन तुम्हाला जिल्हा पातळीवरसाठी पाठवण्यात येणार आहे. काय असतं आणि तुम्ही काय केलं पाहिजे. एका शेतकरी बापाची गोष्ट एका मुलीने सांगितलेली. माझ्या डोळ्यातली असो कुणी मायेनं पुसताना उरी हुंड कदाच तोया गोष्ट बापाची सांगताना उरी हुंड कदाच तोया गोष्ट बापाची सांगताना त्याच्या फाटाच्या सगळ्याला किती शिराला गेले त्याच्या फाटाच्या सगळ्याला किती शिराला गेले उभ्या आयुष्याला त्याने कशी ताकर लावलेली मला कष्ट होतया मला कष्ट
होत तुझे बाबा म्हणताना पुरी हुंडका दाखवया गोष्ट बापाची सांगताना साधा चालू वडापाल नाही भूकत विभाग काया भिजवली परी नाही लवली इमान माझ्या जिंदगीत त्यानं माझ्या जिंदगीत त्यानं असं भविष्य निर्माणा पुरी हुंडका दाखवया गोष्ट बापाची सांगताना उभा जलम घालवला उभा जलम घालवला अशा पेट्याच्या वंजात पण भिजली मी कशी त्याच्या मायेच्या पावसात पण भिजली मी कशी त्याच्या मायेच्या पावसात तिला सबूत मी त्याला तिला सबूत मी त्याला शेवटच्या वकाला माझं जीवन गळवीन माझं जीवन गळवीन नाव तुझं देताना माझं जीवन गळवीन नाव तुझं देताना म्हणून प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे आपल्या या शेतकरी समाजातील आपल्या कुटुंबातील शेतकऱ्यांच्या कष्टाची जाणीव जर असेल तर विज्ञान हे त्याच्यासाठी वापरलं गेलं पाहिजे. याची जाणीव विद्यार्थी आम्ही शिक्षक आणि आपल्या सर्व नागरिकांना असेल तर खऱ्या अर्थाने आपला देश विज्ञानामध्ये प्रगत झाला असं आपण त्या दिवशी म्हणू. कारण विज्ञान हे शेवटच्या घटकापर्यंत पोहोचलं पाहिजे. आपल्या तालुक्याच्या पाठीशी आपल्या सर्व कृषी बांधवांच्या पाठीशी कर्मचाऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणारे असे अभ्यासू व्यक्तिमत्व आणि पाठीवरती एक हात ठेवून कौतुकाने थाप देणारे संकटाच्या वेळेस मदत करणारे असे आपल्या तालुक्याचे आदरणीय आमदार आबासाहेब चिमणराव पाटील यांनी अध्यक्षीय भाषण करावं असं मी त्यांना विनंती करतो. विज्ञान प्रदर्शनाच्या निमित्ताने व्यासपीठावर उपस्थित असलेले तालुक्याचे गटविकास अधिकारी माननीय लोणे साहेब, माझ्याबरोबर आलेले शेतकरी सहकारी संघाचे माजी अध्यक्ष आणि कृषी उत्पन्न बाजार समितीचे विद्यमान संचालक माननीय चतुर्भाऊ साहेब, माननीय रामचंद्र आबा, त्यांचे भाषण आपण या ठिकाणी आता नुकतेच ऐकलं. त्या भावसार मॅडम, गट शिक्षणाधिकारी माननीय सुर्वेताई, या ठिकाणी उपस्थित पंचायत समितीचा सर्व स्टाफ. आपण शांत होतो कोरोनामुळे 2 वर्ष आपल्याला विज्ञान प्रदर्शनी मला वाटतं अभित आलं नाही आणि सतत 2 वर्षाच्या गॅप नंतर आज ते विज्ञान परिषद. मी सर्वप्रथम तुमचं मनापासून अभिनंदन करतो की एवढी मोठी उपस्थिती या ठिकाणी तुम्ही दिली. आणि मला जर दोनच ठिकाणी सभा घ्यायची भीती वाटते साहेब. 2 प्रेक्षक समोर असते की मी जरा फार विचार करून जातो. एक लहान मुलं आणि दुसरी सभा महिलांची. आणि लहान मुलं कधी शांत बसत नाही, वक्ता कितीही बोलेल तरी त्यांच्याकडे त्याचं लक्ष राहत नाही, म्हणून थोडी भीती वाटते. आणि महिला कितीही तुम्ही चांगलं बोला, सरसकट नाही बोलत मी, त्यांच्या आसपासच्या गप्पा काही बंद होत नाही. परंतु मित्रांनो, हे आपल्या दृष्टीने बऱ्याचदा काय होतं, बऱ्याचदा आपल्याला आपल्या हिताच्या गोष्टी कळत नसतात. त्या काळात त्या कळल्या नाही तर पुढे फार नुकसान होतं. हा जो तुमचा काळ आहे, हा काळ जेवढं शिकता येईल आणि जेवढं आपलं व्यक्तिमत्व तुम्हाला घडवता येईल आणि त्या व्यक्तिमत्वाच्या माध्यमातून जीवनाची प्रगती जर करायची असेल आपली स्वतःची, आधी आपल्या स्वतःच्या प्रगतीचा विचार करावा. प्रगती म्हणजे नुसते पैशाची नसते, पैसे कमवायचे नसते किंवा नुसत्याच काही भौतिक गोष्टी करायची नसते. प्रगती म्हणजे देवाने आम्हाला अत्यंत दुर्मिळ मनुष्य जन्म दिलेला आहे आणि हा मनुष्य जन्म दिला असताना या मनुष्य जन्मातून किती किती विभूती झाल्या. आज हे त्यांचे फोटो आपण या ठिकाणी लावलेले आहेत, यांची ना आपली तुलनाही होऊ शकत नाही. आपण त्यांच्याकडे बघितलं, हेही माणसं होती, आपणही माणसं, हे कुठे आपण कुठे, ही तुलना आपण कधी करत नाही. आपण बऱ्याचशा गोष्टी बेदरकारपणे घेतो, केअरलेसली घेतो, लाईटली घेतो आणि त्याच्यामुळे परिणाम होतो काय, जे परमेश्वराला अभिप्रेत आहे माणूस कसा असावा, परमेश्वराला अभिप्रेत आहे
की त्याचं व्यक्तिमत्व कसं असावं आणि परमेश्वरापेक्षाही आपल्या आईवडिलांना जे अभिप्रेत आहे की माझा मुलगा कसा असावा, माझी मुलगी कशी असावी, आई वडिलांच्या दृष्टिकोनातून जो आपला जो आदर्श आहे तो आदर्श जरी आपण घडवण्याचा प्रयत्न केला तरी मला वाटतं जीवनात जीवन आपलं काहीतरी सार्थक झालं. आता इथे विद्यार्थी बसलेले आहेत, त्या मुली या ठिकाणी बसलेल्या आहेत, अनेक तुमच्यापैकी अनेक जण ग्रामीण भागातील आहेत. मला हेही माहिती आहे की तुमचे बऱ्याचशा लोकांचे आईवडील बोरा स्कूलची फी भरू शकत नाही, तरी पोटाला चिमटा देऊन स्वतः राबून स्वतःकडे दुर्लक्ष आईवडील करतात आणि स्वतःकडे दुर्लक्ष करून आपल्या पोटाला चिमटा देऊन आपल्या भवितव्यासाठी पैसे जमवतात, कष्टाचे राबून पैसे जमवतात. बाकी दुनियाची नाही, परंतु किमान ज्यांनी आपल्याला जन्म घातला, ज्यांनी आपल्याला एक जग सुंदर अशा प्रकारचं जग दाखवलं, त्यांचे अनंत उपकार आपल्यावर झालेले असतात आणि ते अनंत उपकार आपल्याला फेडायचे असतात. या भावनेतून जरी आपण जीवन कार्यरत करण्याचा प्रयत्न केला तरी मला वाटतं जीवनाचं काहीतरी साफल्य व्हावं. बऱ्याचदा आपण काही गोष्टी करतो, आपल्यालाही माहीत नाही की आपण या गोष्टी का करतो. मी माझं कल्याण कशात आहे, माझं साफल्य कशात आहे, माझा आनंद कशात आहे, हे किती माणसाला मोजण्याचा विषय. आणि म्हणून आपल्या जीवनात नक्की आपल्याला काय करायचं आहे, कोणत्या गोष्टीमध्ये आनंद घ्यायचा आहे, कोणत्या गोष्टीमध्ये खरा आनंद मिळतो, कोणत्या गोष्टीमध्ये खोटा आनंद मिळतो, या अत्यंत बेसिक गोष्टी जोपर्यंत आपल्याला समजत नाही तोपर्यंत जीवनाचा अर्थ आपल्याला समजून येत नाही. आणि जीवनाकडे बघताना फार गंभीरपणे न बघता, फार तत्वज्ञानाचा विचार न करता, ज्या साध्या शिकवण आपल्या गोष्टी देतात, आपल्या आईवडील देतात, आपल्या पुस्तकात लिहिलेले ते अनुसरण्याचा आपण प्रयत्न करा. बऱ्याचदा आपल्या देशामध्ये आपल्या समाजामध्ये एक मोठा रोग आहे, चर्चा. आणि फिलॉसॉफीची चर्चा भारता इथे कोणत्या जगाच्या पाठीवर कोणताच माणूस करत नसेल. आणि ती फिलॉसॉफी आपल्या व्यक्तिमत्वात आपण किती आणली याचा विचार जर केला तर खूप प्रचंड अशा प्रकारची तफावत आपल्याला दिसते. म्हणून आता पाखंडी व्यक्तिमत्वाची जी संख्या आहे, अशा पाखंडी व्यक्तिमत्वाची संख्या समाजामध्ये वाढते. ते नुसतेच बोल घेवडे असतात, आचरण शून्य असतात. म्हणून मित्रांनो, कितीही तत्वज्ञानी असल्या, कितीही बोल घेवड्याने किती अभ्यास वाचला आणि तो जर आचरण शून्य असला तर त्याच्या तत्वज्ञानाला, त्याच्या ज्ञानाला काही एक अर्थ उरत नाही. म्हणून ही दृष्टी आपल्यासमोर थोडी द्यायला पाहिजे. हे जग विज्ञानाचे या सगळ्या मानव समूहाने, इतर राष्ट्रातल्या लोकांनी जी प्रगती केली ती भारत का करू शकला नाही? कारण भारत अशासाठी करू शकला नाही की विज्ञान जो प्रगतीचा एकमेव कणा आहे ते विज्ञानाचा आपण किती आत्मसात केला. त्या विज्ञानाच्या माध्यमातून रचनात्मक गोष्टी आपण किती करण्याचा प्रयत्न केला. कारण विज्ञान हे राक्षस पण आहे, विज्ञान हे परमेश्वर पण आहे. याच विज्ञानाने अणुबॉम्ब तयार केला, याच विज्ञानाने ॲटोबॉम्ब तयार केला. ज्या अणुबॉम्बाने आपण लाखो लोकांचे जीव घेऊ शकतो. अशावेळी विज्ञान राक्षस वाटतं. याच विज्ञानाच्या माध्यमातून आपल्याला अनेक गोष्टी शिकायला मिळतात, आपल्या जीवनात मिळतात. ते विज्ञान त्यावेळेस परमेश्वर बनतं. म्हणून आपण कोणत्या विज्ञानाचा वापर करा, कोणत्या गोष्टीचा वापर करा, हा सरासर विचार करण्याची शक्ती ही प्रत्येक माणसामध्ये अतिशय आवश्यक असेल. तुमचं हे वय, तुमचं हे वय हा हे माझ्या समोर अगदी लहान लहान मुलं बसलेली आहेत, लहान लहान मुली बसलेल्या आहेत. ते तुमचं वय असेल, तुम्हाला भवितव्याची फारसं कळत नाही, भवितव्याची चिंता करण्याची गरजही लागत नाही. पण असं करू नका. जे जीवन आपल्या आईवडिलांनी घालवलं त्याच्यामध्ये जर परिवर्तन करायचं असेल, ते आईवडील कुणी शेतमजूर म्हणून काम करतात, कुणाचं दुसरीकडे रोजंदारीवर काम करतात आणि तिथून आपल्याला शाळेत पाठवतात. किमान ती रोजंदारी, ती शेतमजुरी मला करता येऊ नये यासाठी तरी तुम्ही प्रगती आणि प्रयत्न त्या दृष्टीने करायला पाहिजे. मला निश्चितपणानं वाटतं आज ग्रामीण भागातली पिढी इतकी संशोधक वृत्तीची झालेली आहे. शेती, आता मी शेतकरी, तुम्ही बहुतांश शेतकरी जातात. आज या समाजातला, या ग्रामीण समाजातला तरुण शेतीच्या संदर्भामध्ये जे नवीन नवीन प्रयोग करतोय ते थक्क करणारे अशा प्रकारचे प्रयोग करतोय. फक्त त्याला विज्ञानाची, शासनाची आणि जनतेची साथ मिळाली तर मला वाटतं निश्चितपणानं आपला फायदा होईल. पण असा दृष्टिकोन घ्या, वैज्ञानिक दृष्टिकोन घ्या. फालतू गोष्टीला महत्त्व देऊ नका. खरं काय, खोटं काय याचा विचार स्वतः करा आणि स्वतःची प्रगल्भता वाढवा, स्वतःची बुद्धिमत्ता वाढवा, स्वतःचं चारित्र्य वाढवा. कारण हा तुमचा काळ आहे, हा पाया आहे.
आणि हा पाया जर मजबूत असला तरच तुमची स्वतःची व्यक्तिमत्वाची इमारत या पायावर तुम्ही उत्तम प्रकारे बांधू शकता आणि मग तुमच्यानंतर तुमचं कुटुंब, तुमचं गाव, तुमचा समाज, तुमचा देश याच्यासाठी तुम्ही काहीतरी करू शकाल आणि ते करण्याची जिद्द जर तुम्ही ठेवली तुम्हाला निश्चितपणानं वाटतं माणसं आयुष्यात यशस्वी होतात. आमच्या जीवनात काहीच नव्हतं. आम्ही अल्पभूधारक शेतकऱ्याच्या घरातच जन्म घेतला, परंतु संघर्ष करत 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 जे योग्य वाटलं त्यात अनुसरण करत अनेकदा प्रतिकूल परिस्थिती असते, अनेकदा अनुकूल परिस्थिती असते, परंतु प्रतिकूल परिस्थिती चॅलेंज आहे, हे आव्हान आहे असं करून आपल्याला पुढे जावंच वाटतं. नेहमीच माणसाला अनुकूल परिस्थिती या जगाच्या पाठीवर परमेश्वरालाही अनुकूल परिस्थिती 24 तास आणि 12 महिने राहू शकत नाही. म्हणून जेव्हा अनुकूलता असेल तेव्हा प्रगती करायची आणि प्रतिकूल परिस्थिती असेल तिला झुंज द्यायची, तिला फाईट करायचं आणि तिच्यातून चांगला मार्ग काढण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न करायचा. तर आपण आपलं व्यक्तिमत्व उत्तुंग करू शकता आणि आपल्या देशाला, आपल्या समाजाला आपला काहीतरी फायदा होऊ शकतो. काटकसर करायची नाही, अजिबात करायची नाही. त्याचे विज्ञान आहे. आपल्या तळ हातावर जे पॉईंट आहेत हे तळ हातावरचे पॉईंट टाळी वाजवल्याने थोडेसे उत्तेजित होतात आणि ते उत्तेजितपणाचा फायदा पूर्ण शरीराला होत असतो. हे सायन्स आहे, हे विज्ञान आहे. म्हणून कृपा करून याच्यापुढे कोणत्याही सेवेला गेलं तू वक्ता चांगला बोलो का नको बोलो, टाळ्या वाजवायचं मात्र विचारायचं मी खूप सगळ्यात महत्वाचं पॉईंट हाताच्या हातावर आणि पायाच्या पंजावर सगळ्यात महत्वाचे पॉईंट असतात. आणि ॲक्युप्रेशर ॲक्युपंक्चर जी थेरी आहे ती याच्यावर अवलंबून एका पॉईंटवर नुसता दाब दिला, दबाव दिला तरी त्याचा परिणाम संपूर्ण चेहऱ्यावर होण्याची शक्यता असते. मी डॉक्टर नाही, त्याच्यात मला काही फारसं कळतही नाही, परंतु आता जे कळतं ते लोकांना सांगावं थोडाफार फायदा झाला तर आपल्याला आनंद होतो की आपण 2 गोष्टी चांगल्या केल्या. मित्रांनो, एक अतिशय चांगली शाळा या ठिकाणी उभारली गेलेली, याचा पूर्ण फायदा घ्या. आपलं व्यक्तिमत्व उत्तुंग करण्यासाठी याचा वापर करा. जे जे शक्य आहे चांगलं ते जीवनामध्ये आपल्या उचलत जात आपलं जीवन आपण समृद्ध करण्याचा प्रयत्न करा. हीच आपल्याला आव्हान करतो, विनंती करतो. असं समजा तर आम्ही सुद्धा याच्यातून गेलेलो आणि काय काय वाईट आपल्या अनुभवी माणसाला चांगलं समजतं. म्हणून वाईट गोष्टी तात्काळ त्या क्षणाला सोडा. वाईट संगत असेल तात्काळ त्या क्षणाला विचार करू नका, माझं काय होईल, अमुक काय होईल, काही नाही. त्याला महत्त्वाला आपण तो बरोबर आपल्याला चांगली बुद्धी देतो आणि आपल्याला योग्य मार्गाने देतो. त्या योग्य मार्गाने भविष्यात आपल्याला जायचे हीच आपल्याकडनं अपेक्षा व्यक्त करतो. या ठिकाणी एक अतिशय चांगला कार्यक्रमाला बोलवलं. विज्ञानात अनेक लोकांनी प्रात्यक्षिक त्या ठिकाणी आणले असतील, मॉडेल त्या ठिकाणी आणले असतील. या वयामध्ये कुतूहल हा सगळ्यात महत्वाचा विषय असतो, उत्सुकता. आणि लहान वय असलं एकच काय प्रश्न विचारणारा असतात, शंका असतात, अनेक वेळचे योग्य असतात. त्याचं कुतूहल, ते औत्सुकता, त्या शंका, ते प्रश्न शिक्षकांनी जेवढ्या चांगल्या ताकदीने सोडवता येतील तेवढ्या ताकदीने सोडवणं ही काळाची गरज आहे. कारण त्याचं पूर्ण समाधान त्या विद्यार्थ्याचं, समोरच्या विद्यार्थ्याचं झालं पाहिजे. ही शिक्षकांमध्ये क्षमता पाहिजे आणि ती क्षमता जर शिक्षकांनी पुरेपूर वापरली निश्चितपणानं ही भावी पिढी तिला एक उज्ज्वल अशा प्रकारचं भवितव्य, ते उज्ज्वल भवितव्य आपण सगळे मिळून घडवण्याचा प्रयत्न करू. आपल्या तालुक्यामध्ये शिक्षणाची क्रांती, चांगल्या शिक्षणाची क्रांती आपल्याला कशी करता येईल ते तुम्ही आम्हाला सांगा. तुम्ही लोकांनी आम्हाला त्रास द्यायला पाहिजे. तुम्ही फार कमी त्रास देता. तुम्ही लोकांनी त्रास द्यायला पाहिजे की आम्हाला लोकप्रतिनिधी म्हणून हे करायचं, ते करायचं, तुम्ही हे करा, तुम्ही ते करा. तुम्ही कधी येतच नाही. तुम्ही तुमच्या कोशातून थोडंसं बाहेर निघण्याचा प्रयत्न करा आणि ज्याच्यासाठी आपण आहोत, ज्या जनतेसाठी आपण आहोत, त्या सगळ्यांचा विचार करून आपल्याला भविष्याची वाटचाल करायची. की आपली वाटचाल खूप सुकर, खूप आनंददायी आणि तुम्ही तुमच्या जीवनामध्ये खूप प्रगती करा ही प्रभूंनी प्रार्थना करतो. शेवटचं इथं सांगतो, या संस्थेचे अध्यक्ष माननीय सुरेंद्रभाऊ बोरा अचानक त्यांना काही त्रास झाला आणि त्या त्रासातून त्यांना ब्रेनचं ऑपरेशन करावं लागलं. आज सकाळीच त्यांचं ब्रेनचं ऑपरेशन झालं. मुंबईच्या ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये त्यांचं हॉस्पिटल झालेलं आहे. आपण सगळे मिळून प्रार्थना करूया की माननीय सुरेंद्रभाऊच्या तब्येतीला लवकरात लवकर आराम मिळो, तर लवकर बरे हो ही प्रभूंनी प्रार्थना करतो आणि या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.
भाऊसाहेब थांबा थोडं भाऊसाहेब असं पुढे या मॅडम